नागपुर दौरे पर पहुंचे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने महा आरोग्य शिविर से लेकर अपने दिल्ली दौरे और राज उद्धव ठाकरे के सेलिब्रेशन तक कई मुद्दों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि महा आरोग्य शिविर से हजारों मरीजों को लाभ मिलेगा, जबकि ठाकरे बंधुओं के सेलिब्रेशन पर उन्होंने कहा कि उन्हें खुशी है कि उद्धव ठाकरे को जश्न मनाने का कोई तो कारण मिला है। नागपुर में आयोजित महा आरोग्य शिविर को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि इस शिविर के माध्यम से 50,000 से अधिक मरीजों की जांच की जाएगी। उन्होंने बताया कि देश के प्रख्यात डॉक्टर एक मंच पर आए हैं, जिससे मरीजों को बेहतर इलाज और विशेषज्ञ चिकित्सा सेवाओं का लाभ मिलेगा। दिल्ली दौरे को लेकर पूछे गए सवाल पर मुख्यमंत्री ने कहा कि फिलहाल वह नागपुर में है, शाम को मुंबई जाएंगे, महाराष्ट्र में ही रहेंगे। राज ठाकरे और उद्धव ठाकरे के सेलिब्रेशन पर प्रतिक्रिया देते हुए फडणवीस ने कहा कि उन्हें इससे कोई आपत्ति नहीं है। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे को जश्न मनाने का एक कारण मिला है और इससे उन्हें भी खुशी है। उन्होंने कहा कि जिन मुद्दों पर चर्चा हो रही है वे देश के युवाओं से जुड़े महत्वपूर्ण विषय हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश हित को ध्यान में रखते हुए संवेदनशीलता के साथ जरूरी फैसले लिए हैं। मुख्यमंत्री ने बताया कि संबंधित विधेयक सोमवार को संसद में पेश किया जाएगा, जिसमें कड़े प्रावधान किए जाएंगे। उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए फडणवीस ने कहा कि वे पिछले 10 वर्षों से एक ही तरह की संवाद दोहरा रहे हैं, लेकिन उसका किसी पर कोई प्रभाव नहीं पड़ रहा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की लोकप्रियता का जिक्र करते हुए उन्होंने कहा कि रात 1 बजे जारी किया गया प्रधानमंत्री का वीडियो भी सभी रिकॉर्ड तोड़ देता है, जो उनकी लोकप्रियता का प्रमाण है। या ठिकाणी नागपूरमध्ये संदीपजी जोशी आणि संपूर्ण टीमने एक अतिशय चांगलं महाआरोग्य शिबिर आयोजित केलं। वेगवेगळे हॉस्पिटल्स, शासकीय हॉस्पिटल्स असे सगळे एकत्रित करून या ठिकाणी हजारो जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सची तपासणी आतापर्यंत जवळपास 31,000 पेशंट झाले, तर 50,000पेक्षा जास्त पेशंट्सची तपासणी या ठिकाणी होईल। त्यातल्या ज्या पेशंट्सला वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे, कोणाला ऑपरेशन्सची आवश्यकता आहे, तेही मोफत करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। शासकीय आणि खासगी क्षेत्रातले सर्व प्रथितयश डॉक्टर्स जे आहेत, उत्तम डॉक्टर्स आहेत, हे सगळे एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे स्पेशालिटीचा फायदा हा नागरिकांना मोफत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे शिबिर या ठिकाणी आयोजित झालंय। मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। चला, काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत। शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत। त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्वाचं असतं, ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे। एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो, याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे।